हा मास्तरीनबाई. हा अधिपती, आय एम सॉरी. अहो नाही होय बघा, काय तुम्ही सॉरी फिरी काय म्हणू नका. मी तुम्हाला ते खरं सांगू काय, या गाण्या बिण्यामुळे का नाही जर आपल्यातले सूर बिघडत असतील तर आम्हाला काय नको आहे ते. आमच्या घशात जेवढे सूर आहेत तेवढे राहून देत. उगाच एक्स्ट्राचं काय वायरिंग हलवायला जाऊ नका. आमच्या नरड्यातलं हाय तसं राहून दे. नाही नाही अहो, असं काय बोलताय? चूक झाली माझ्याकडून. नाही 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 जाऊ दे. चुकीचं बिकीचं काय नाही. तुम्ही तर नादच सोडून द्या आता. नाही 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 असं नाही. तुमचं गाणं नाही थांबणार अधिपती. क्लास सुरू होईल तुमचा पुन्हा. आता कसला सुरू होते? आता काय क्लास बी सुरू होत नसतोय. जाऊ दे सोडा. त्या जाताना काय म्हणून गेले ऐकलं नव्ह तुम्ही? परत काय मी येत नसते म्हणले की त्या. जाऊ दे सोडा. हो जाऊ दे. तुमचा क्लास सुरू होणार परत, मी सांगते ना. हे बघा आम्हासनी त्या क्लास फीस पेक्षा का नाही तुम्ही आनंदात असणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही असं रागराग करायला लागला, चिडचिड करायला लागला तर मग ते माझं बी लक्ष कशाला लागत नाही. मला खरंच चांगलं वाटत नाही. हो हो ते झालं माझ्याकडून, पण ते चुकून झालं. चूक होती ती, आता पुन्हा नाही होणार. हो एक काम करता काय नाही तर बोला ना. तुम्ही गाणं शिकून घ्या एवढं असलं तर काय, आणि मग तुम्ही आम्हाला शिकवा की एवढं काय. अधिपती अहो काही बोलता तुम्ही. अहो जर मला गाणं येत असतं, माझ्या गळ्यात सूर असते तर मीच शिकले असते. पण देवाने ती देणगी तुम्हाला दिली आणि म्हणून तुम्ही गाणं शिकणार, तुमचा क्लास सुरू होणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. बरं ठीक आहे, मला आता जरा काम आहे, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा काय हो सुट्टीचं आणि कसलं काम? अरे हा ते उन्हाळी वर्गाचं काय? नाही दुसरं काम आहे. दुसरं आणि कुठलं? झाल्यावर कळेलच तुम्हाला. अगा सस्पेन्स ठेवायला काय? राहू दे की थोडा सस्पेन्स. तुम्हाला छान वाटेल असंच काहीतरी करायला चालली आहे. बाय. आता आणि काय करणार आहे त्या? त्यासनी आत घेऊन ये आणि त्यांच्या पण चहा नाश्त्याची व्यवस्था कर. जी सरकार. मॅडम आत येऊ? या या या, वेलकम बॅक असंच म्हणतात ना. आम्ही म्हणलं होतं की नाही तुम्हाला, तुम्ही परत येणार. ज्यांनी तुम्हाला या घराबाहेर जायला भाग पाडलं त्याच तुम्हाला परत घेऊन येणार. मॅडम तुम्ही म्हणालात तसंच झालं. म्हणजे त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, म्हणजे अगदी हो म्हणेपर्यंत कन्व्हिन्स करत होत्या. करणारच करणारच. सरकार. आण. या चहा घ्या. अहो नाही नको मला खरंच. दादाजी जी सरकार. निघ. काय म्हणलात तुम्ही? आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आम्ही काय बी म्हणलं तरी त्याला नाही म्हणायचं नाही. आज आता हे शेवटचं सांगायलोय. या असल्या गोष्टी दार उघडं ठेवून बोलायच्या नसतात. भिंतीला पण कान असतात. आणि अवघड आहे काय? अवघड काय? म्हणजे मी म्हणाले तसं त्यांना खरंच खूप आदर आहे अक्षराबद्दल. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं हे सगळं माझ्याकडनं नाही होऊ शकणार. खरंच खूप अवघड आहे. काय सांगालाय? परत आल्या ते सरगम मॅडम? कसं काय? त्या तर म्हणले होते की परत काय आता मी येत नसते म्हणून. मग कसं काय? कोणी तुम्ही आणलं काय त्याच मी परत? हा ओ काय सॉरी बिरी म्हणलं काय त्याच मी? हातापाय पडला काय? हे बघा, तुमचं गाणं माझ्यासाठी खूप महत्वाचं. तुम्ही शिकायलाच हवं असं मला वाटतं आणि मी त्यासाठी काहीही करायला तयार. आणि आता तुम्ही कसलाही विचार करू नका. तुमच्या शिक्षणात खंड पडला नाही पाहिजे. त्या आल्यात, तुम्ही शिकवणी सुरू करा.
नाही नाही नाही, आता तुम्ही बी चला तिथं. अहो मी तुम्ही जवळ तिथं बसणार नाही तर आता काही शिकवणी चालू होत नसते. अहो मला बाकीची कामं आहेत. आणि तुम्ही काही काळजी करू नका. आता मी ढवळाढवळ नाही करणार तुमची शिकवणी. त्यांना जसं शिकवायचंय त्यांच्या पद्धतीने ते त्यांना शिकवू दे. नाही त्यासनी शिकू दे की, तुम्ही नुसतं बसा तिथं. तुम्ही बसता की कसं आमचा सूर बी जरा भारी लागेल. चला. मग असं इमॅजिन करा की मी तिथेच आहे. जा आता सुरुवात करा जा. काय बघा तुम्ही, मला वाटलं होतं आमच्या डोसक्याचा ताप गेला एकदाचा. पण काय असं कसं जाईल ताप? नाही 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 नाही, मी काय म्हणतो तरी तुम्ही चला आमच्या संग, फक्त बसा. इमॅजिन नको, प्रत्यक्ष बसा, बरं पडते. चला मी सांगते ना तुम्हाला, जा लवकर सुरू करा शिकवणी. अहो जा म्हणते ना मी, जा. अहो नाही नाही, म्हणजे मी प्रयत्न करीन, पण अहो भीती वाटते मला. हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे.